जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा. मित्रहो, आज या कथासंग्रहातली विषारी विचार ही कथा आपण ऐकूया. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. विषारी विचार. मित्रहो, आपल्या मनात विष पेरणारी अनेक माणसं सद्यस्थितीतही आपल्या अवतीभोवती वावरताना आपल्याला दिसतात. अशी माणसं एखादा कुविचार अथवा गोष्ट सतत आपल्याला ऐकवत असतात. त्याचा आपल्या मनावर कळत नकळत परिणाम होतो. आपणही तसंच वागायला लागतो. अशावेळी रामायणातल्या मंथरेची ही कथा आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करणारी आहे. प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथ यांनी रामाचे गुरु वसिष्ठांच्या अनुमतीनं एका शुभमुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक करायचं निश्चित केलं. याच्यामुळं संपूर्ण अयोध्येत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. कारण राम सगळ्यांनाच प्रिय होता. त्यावेळी भरत आणि शत्रुघ्न आपल्या आजोळी गेले होते. त्यांना पण बोलावणं गेलं. कैकेयीची मंथरा नावाची अगदी जवळची दासी होती. तिनं कैकेयीला दशरथ राजाकडून मिळालेल्या 2 वरांची आठवण करून दिली. असुरांबरोबर झालेल्या युद्धात दशरथ राजाच्या रथाचं चाक निखळलं होतं. तेव्हा कैकेयीनं ते धरून ठेवलं होतं. त्यामुळं राजा युद्ध करू शकला आणि त्यात जिंकलासुद्धा. म्हणून दशरथ राजानं तेव्हा कैकेयीला 2 वर मागायला सांगितले होते. तेव्हा काहीही न मागता कैकेयी म्हणाली, योग्य वेळ आल्यावर मी मागेन. कालांतरानं ती हे विसरूनही गेली होती. मंथरेनं मात्र त्या 2 वरांची कैकेयीला आठवण करून दिली. मंथरा कैकेयीला म्हणाली, राणीसाहेब, राम जर राजा झाला तर तुमच्या मुलाला आयुष्यभर रामाचा गुलाम बनून राहावं लागेल. तुम्हालाही कधी योग्य तो मान सन्मान त्याच्याकडून मिळणार नाही. तर तुम्ही ते 2 वर महाराज दशरथांकडून आत्ताच मागून घ्या. 1 वर रामाला वनात पाठवा आणि 2रा वर मागा भरताचा राज्याभिषेक करा. कैकेयीला प्रथम ही कल्पनाच सहन झाली नाही. कारण भरता इतकंच किंबहुना जास्तच तिचं प्रेम रामावर होतं. रामावर तिचा पूर्ण विश्वास होता. परंतु मंथरेनं पुन्हा पुन्हा असे काही तिचे कान भरले की कैकेयी खरोखरच मंथरेनं सांगितल्याप्रमाणे वागायला तयार झाली. तिनं ते 2 वर दशरथ महाराजांकडे मागितले. पुढचं सगळं रामायण घडायला मंथरेचे विषारी विचारच कारणीभूत ठरले. आणि म्हणून विषारी विचार कसा अनर्थ ओढवून आणू शकतात याचा बोध या छोट्याशा कथेतून आपल्याला होतो. विषारी विचार ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.